पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे शहर प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांचे सासरे प्रकाश पुरोहित हे बेपत्ता असल्याची ओरड झाल्यानंतर त्यांचा मृत्यू 8 महिन्यांपूर्वीच झाला आणि त्यांच्या पार्थिवावर बेवारस व्यक्ती म्हणून अंत्यसंस्कारही झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तब्बल 24 वर्षांपूर्वी 9 महिन्यांची गर्भवती असलेल्या भावजाईची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून पळून गेलेला आरोपी संतोष गणपत राणे याला अखेर नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अखेर पिंपरी चिंचवड सांगवी परिसरातून पोलिसांनी त्याला शोधून काढलं आहे। पुण्याच्या सदाशिव पेठेत रस्त्यावर कचऱ्यात सापडलेली तब्बल 10 लाख रुपये ठेवलेली पिशवी प्रामाणिकपणे परत देत कचरा वेचणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचक अंजुताईने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले। राज्य परीक्षा परिषदेतर्फे आता वर्षातून 2 वेळा शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन आहे। पुढील 2 वर्षे प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे। परीक्षा परिषदेतर्फे रविवारी राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे। रंगाने आकर्षक, काही शीळ घालून लक्ष वेधणारे, त्याचप्रमाणे आकाशात भरारी घेताना आपल्या तीक्ष्ण नजरेने टेहाळणी करणारे अशा वैशिष्ट्यपूर्ण 164 प्रकारच्या पक्ष्यांची पुण्याजवळील वेताळ टेकडीवर नोंद करण्यात आली। टेकडीवर आजही समृद्ध परिसंस्था टिकून असल्याचे नुकत्याच झालेल्या बर्ड मॅरेथॉन उपक्रमातून अधोरेखित स्पष्ट झाले आहे। शिवसेनेने सामना या त्यांच्या मुखपत्रातून दावा केला आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्या ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे शिंदे गटाचे 35 आमदार फोडणार आहे। याची कुणकुण लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह त्यांच्याकडे तक्रार केली। महाराष्ट्राच्या इतिहासात सुरतेला विशेष स्थान आहे। सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हंगामातही या शहराला महत्त्व आले आहे। महिला मतदारांमध्ये वाटण्यासाठी सध्या जवळपास 1 लाख साड्या दररोज सुरतहून महाराष्ट्रात आणल्या जात आहेत। अंबरनाथ मध्ये भीषण रस्ते अपघात झाला। भरधाव वेगातील कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर कारने 3 दुचाकीस्वारांना चिरडलं। यावेळी अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार कारच्या धडकेनंतर उडान पुलाखाली पडल्याचं दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालं आहे। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचे मागील वर्षीच्या कामाचे सुमारे 150 कोटी रुपये थकीत असल्यानं कंत्राटदारांनी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलाय। थकबाकीचा बहुतांश भाग गेल्याच वर्षी दिला असल्याचं सरकार सांगत आहे, त्यामुळे हा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। बीडच्या केसमध्ये एका तरुणाने 20 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते। यानंतर शहरातील एका कॉफी शॉपमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला। हा प्रकार कुटुंबियांना समजताच त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।